आपण ज्या वेळेला लहान होतो तेव्हा आपण रामायण, महाभारत हो. हे सगळ्यांनी एकत्र कुटुंबाने करेक्ट. बसून बघितलेलं आहे. हां. त्यावेळेला आपण आपल्या इमोशनल होऊन आजीला रडताना बघितलेलं आहे. हो. इमोशनल होऊन आपल्या आईला रडताना बघितलेलं आहे आपण मराठी मूव्हीजमधलं. करेक्ट. मग हे इमोशन्सची ओळख करून देणं आहे ना एक प्रकारचं. आपण आता बरोबर. किती जण बघतो एकत्र? नाही, नाहीच. प्रत्येक जण आपापल्या फोनवर बघतं, टॅबवर बघतं, लॅपटॉपवर बघतं. हे नाहीये ना. तुम्ही मूव्ही सुद्धा एकत्र बघा ना आणि ते बरोबर. छान एन्जॉय करा ना. करेक्ट. त्यातून सुद्धा तुम्हाला काही गोष्टी मिळणार आहेत. पण हे आपण नाही करत. प्रत्येकाला वेळ मिळेल तसा तो मूव्ही बघतो. आजकाल करेक्ट सोपं आहे. झालंय. बरोबर आहे. हो. Netflixवरती मी बघितलाय. मग आईनी बाबांना सांगायचं, की "अरे तू पण हां. बघ, छान आहे बरं का मूव्ही." मुलांना सांगायचं, मुलांनी आपल्याला सांगायचं. नाही ना. एकच दिवस ठरवा, सगळ्यांनी मिळून बघा, सगळ्यांनी मिळून त्याची मजा घ्या. त्याच्यावरती करेक्ट. सुद्धा तुमचा संवाद असला पाहिजे काहीतरी. हं. संवाद असा ठरवून होत नाही ना, बरोबर की आहे. बसा आणि आता आपल्याला सांगितलंय काउन्सिलर मॅडमनी, की आपल्यात संवाद संवाद झाला करेक्ट, पाहिजे. करेक्ट. असं नाही होत ना. हा हं. खूप नॅचरल असा असला पाहिजे ना. मूव्ही बघितल्यावरती त्याबद्दलचं एकमेकांना मत सांगा. कोणाला हं. आवडला असेल, कोणाला नाही आवडला. करेक्ट. एखादा म्हणेल, की नाही याच्यामधलं मला ह्याचं काम अजिबात आवडलेलं नाहीये. हं. एखादा म्हणेल मला यातलं गाणं आवडलं, एखादा म्हणेल मला हं. ह्याचं म्युझिक नाही आवडलेलं. हे व्यक्त व्हा ना. हा बरोबर आहे. संवाद आहे. करेक्ट. तो खूप आवश्यक आहे आणि